नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GK मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपली पोलीस भरती निघालेली आहे. त्याच्यामध्ये आपण दररोज 25 क्वेश्चन मराठीचे आणि 25 क्वेश्चन GKचे बघत आहोत. मित्रांनो, आपण आतापर्यंत 9 क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत मराठी आणि GKचे. आजचा पेपर बघूया. क्वेश्चन नंबर 1. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ येथील तुरुंगात लिहिला आहे. कोणत्या तुरुंगात लिहिला आहे मित्रांनो? अहमदनगर या तुरुंगात लिहिला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगर तुरुंगात लिहिला आहे. क्वेश्चन नंबर 2. सतीप्रथा कायद्याने बंद करण्यात आलेले श्रेय डॅडॅस व्हॉइसरॉयला जाते. कोणत्या जाते मित्रांनो? कोणत्या जाते? लॉर्ड बेटिंग जाते. लॉर्ड बेटिंग. सतीप्रथा केव्हा बंद केली होती? 1829. 1829ला लॉर्ड बेटिंग यांनी कायदा केला होता सतीप्रथा बंद करा. त्याने कोणी साथ दिली त्याला? राजाराम मोहन राय यांनी साथ दिली होती. राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? कोणी दिली होती मित्रांनो? अकबर सेकंडने दिली होती. अकबर सेकंडने दिली होती. क्वेश्चन नंबर 3. वासुदेव बळवंत फडके यांना मराठातील क्रांतीसाठी डॅडॅश यांना मदत केली. कोणी केली मदत यांना? कोणी केली? रामोशी यांनी केली. वासुदेव बळवंत फडके यांना मराठात क्रांतीसाठी रामोशी याने मदत केली होती. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 4. रँडचा खून खालीलपैकी कोणी केला मित्रांनो? कोणी केला? चाफेकर बंधुके याने केला. क्वेश्चन नंबर 80. कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या केली? कोणी केली? ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? जपानचे होते. जपानचे. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 81. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी केली. स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. क्वेश्चन नंबर 82. अर्न विथ लर्न योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? कोणत्या सुरू केली? त्रिपुरा या सरकारने सुरू केली. अर्न विथ लर्न ही योजना सुरू केली त्रिपुरा या सरकारने. क्वेश्चन नंबर 83. वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील, तांबेरा ज्वारीवरील काळजी हे डॅडॅसचे आहेत. कशाचे रोग आहेत मित्रांनो? कशाचे आहेत? कवकजन्य आहेत. कवकजन्य. क्वेश्चन नंबर 84. कॉलरा हा रोग प्रामुख्याने डॅडॅश मार्फत पसरतो. कशाने पसरतो? दूषित पाण्यामुळे पसरतो. क्वेश्चन नंबर 85. राष्ट्रीय युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय युवा महोत्सव 2023चा. क्वेश्चन नंबर 86. जड पाण्याचा कोणता घटक असतो? कॅल्शियम असतो. कॅल्शियम. क्वेश्चन नंबर 87. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023चा सर्वात मजबूत पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? जपानचा आहे. जपानचा. क्वेश्चन नंबर 88. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणारी तरंगदैर्घ्य कोणता आहे मित्रांनो? 88चा अल्ट्रासोनिक. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 89. खालीलपैकी कशामध्ये गतिज ऊर्जा कशात आहे गतिज ऊर्जा मित्रांनो? कशात आहे? वाहते पाणीमध्ये आहे. वाहते पाणीत. घरातील पाणी कोणतं आहे? स्थितीज ऊर्जा आहे. वाहते पाणी हे गतिज ऊर्जा आहे. समुद्र सपाटीवरील तळ्यातील पाणी कसलं आहे? हे स्थितीज ऊर्जाच आहे. टेकड्यावरील पाण्याचे सांडलेले पाणी कसं आहे? हे पण स्थितीज ऊर्जाच आहे. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 90. शक्ती काय आहे? धन आणि ऋण असू शकते. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 91. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सभासद असतात? 250 असतात. 250. आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेमध्ये किती सभासद संख्या आहेत? 19 आहेत. 19. लोकसभेमध्ये 48. विधानसभेमध्ये 288. विधान परिषदमध्ये 78. विधान परिषद सदस्याचा कालावधी किती वर्ष असतो?
किती वर्ष असतो? 6 वर्ष असतो. 6 वर्ष असतो. लोकसभेचा 5 वर्ष असतो. लोकसभेचा 5 वर्ष. क्वेश्चन नंबर 93. भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते? कोणत्या राज्यात होते? झारखंड या राज्यात होते. झारखंड या राज्यात दगडी कोळसाचे उत्पादन. क्वेश्चन नंबर 94. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? कोणत्या ठिकाणी सगळ्यात कमी पाऊस पडतो? अहमदनगर या ठिकाणी सगळ्यात कमी पाऊस पडतो. क्वेश्चन नंबर 95. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे? जयपूर या ठिकाणी आहे. जयपूर या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 96. डॅडॅश या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात. कोणते म्हणतात? वृद्धगंगा. गोदावरी नदीला म्हणतात. गोदावरी नदीला. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. त्याची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 668 किलोमीटर. 668. गंगा नदीची आपल्या भारतातील सगळ्यात लांब नदी आहे. त्याची लांबी किती आहे? 2525 किलोमीटर आहे. ब्रह्मपुत्रा ही जेव्हा सिक्कीम आसाममधून प्रवेश करते बांगलादेशमध्ये. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 97. भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? कोणते आहे मित्रांनो? हे तमिळनाडू आहे. तमिळ. भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते? तमिळनाडू आहे. क्वेश्चन नंबर 98. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 कोणी जिंकली? कोणी जिंकली? खुशी पटेल जिंकली. खुशी पटेल. क्वेश्चन नंबर 99. उरण हा नैसर्गिक वायूदर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड आहे. रायगडमध्ये. उरण हा नैसर्गिक वायूदर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे. क्वेश्चन नंबर 100. मे 2021 मध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळाचे तौते असे नामकरण कोणत्या देशाने केले आहे? कोणत्या देशाने केले आहे? म्यानमार देशाने केले आहे. म्यानमार देशाने. मित्रांनो, आपण जीकेचे क्वेश्चन संपवले आहेत. आता आपण मराठीचे बघूया. क्वेश्चन नंबर 26. वाक्यातील अलंकार ओळखा. अमृतवाणी गोड नाम तुझे देवा. कोणते अलंकार आहे मित्रांनो? कोणते आहे? व्यतिरिक्त अलंकार आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा व्यतिरिक्त अलंकार आहे. क्वेश्चन नंबर 27. खालील पर्यायापैकी चपला समानार्थी शब्द नसलेला कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? कोणता आहे? स्त्री आहे. स्त्री. याच्यामध्ये वीज, सौदामणी आणि विद्युतल्तला हे सगळे समानार्थी शब्द आहेत चपलाचे. व्यासंग. व्यासंग असणे म्हणजे याचा अर्थ कोणता आहे मित्रांनो? कोणता आहे? सांगा. विषयाचा गाढा अभ्यास करणे. विषयाचा गाढा अभ्यास करणे. क्वेश्चन नंबर 29. अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कोणता आहे? हलके आहे. हलके. अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हलके आहे. क्वेश्चन नंबर 30. शाबास अवयव प्रकार कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? कोणता आहे? प्रशंसादर्शक केवळ प्रयोग हे आहे. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर 31. खालीलपैकी लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ते लिहा. कोणता आहे शुद्ध शब्द? प्रतिभोजन आहे. प्रतिभोजन. क्वेश्चन नंबर 32. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? आत्मवाचक आहे. आत्मवाचक सर्वनाम आहे. क्वेश्चन नंबर 33. मराठी लिपी हिला कोणती नावाने ओळखले जाते? कोणते ओळखले जाते? देवनागरी लिपीने ओळखले जाते. क्वेश्चन नंबर 34. तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्यांनी केव्हा लिहिले होते? 1855 लिहिले होते. 1855 लिहिले होते. क्वेश्चन नंबर 35. अनुराग या शब्दाचा अर्थ कोणता आहे? कोणता मित्रांनो? अनुरागचा प्रेम आहे. प्रेम. क्वेश्चन नंबर 36. यथेष्ट या शब्दाचा विग्रह कोणता आहे? यथेष्ट या शब्दाचा विग्रह कोणता? यथा प्लस इष्ट. यथा प्लस इष्ट. क्वेश्चन नंबर 37. सुधाला चकली आवडते. सुधाला चकली आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता आहे मित्रांनो? कोणता आहे? कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोग.
क्वेश्चन नंबर 38, पोटात दुखणे या वाक्यप्रयोगाचा अर्थ कोणता? कोणता आहे मित्रांनो? कोणता आहे? असूया वाटणे, असूया वाटणे. क्वेश्चन नंबर 39, हर्षतेने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग कोणता? कोणता आहे? कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोग. क्वेश्चन नंबर 40, पुढीलपैकी कोणता पर्याय व्याकरणातील क्रियाविशेषण आहे? सांगा उत्तर. जलद आहे, जलद उत्तर. क्वेश्चन नंबर 41, संधी सोडवा. महेंद्र, महेंद्र कोणता आहे याच्यामध्ये ऑप्शन मध्ये सांगा. महाअधिक इंद्र, महाअधिक इंद्र. क्वेश्चन नंबर 42, विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण केला. काळ ओळखा. विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण केला. काळ कोणता आहे याच्यामधला? पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ. क्वेश्चन नंबर 43, सण कोणता? सणगर म्हणजे कोणता? काळंबी अथवा घोंगड्या विकणारा. क्वेश्चन नंबर 44, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागते. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र प्रकारचे आहे, मिश्र. क्वेश्चन नंबर 45, मारुती चितमपल्ली याने डॅडॅस जाणीवांचे साहित्य प्रामुख्याने लिहिले आहे. कोणत्या याच्यात उत्तर? वन विषयक आहे, वन विषयक. क्वेश्चन नंबर 46, अनामिक आजाराबाबत अफवांचे डॅडॅस पसरले आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. कोणत्या मित्रांनो याच्यामध्ये उत्तर? ऑप्शन नंबर लोन, ऑप्शन नंबर 4 लोन. क्वेश्चन नंबर 47, शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात? काय म्हणतात? समास म्हणतात, समास. क्वेश्चन नंबर 48, एक जण या वाक्यातील एक कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पृथक्वाचक विशेषण आहे. क्वेश्चन नंबर 49, मांजराला दूध खूप आवडते. यातील कर्ता कोणता आहे? कोणता आहे? आवडणारे काय? आवडणारे दूध आहे, दूध. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 50, इत्यादी या शब्दात कोणते दोन शब्द आहेत? कोणते दोन शब्द आहेत? इति अधिक आदी, इति अधिक आदी.